श्री स्वामी समर्थ. स्वामी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये देवशयनी एकादशीला कोणत्या ग्रंथाचं पारायण केल्यामुळं आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष कमी होतो हे बघणार आहोत. तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असं म्हटलं जातं. देवशयनी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेस जातात. याला चातुर्मास असंही म्हणतात. भगवान विष्णू या दिवसापासून 4 महिन्यांसाठी शेषनागाच्या शय्येवर झोपतात आणि ते कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात. तर या 4 महिन्यामध्ये आपल्याला श्री भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, भक्ती करायची आहे. त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. तर आपण देवशयनी एकादशी दिवशी काय सेवा करायची हे बघणार आहोत आणि त्यामुळे कसा आपला पितृदोष कमी होतो. तर सगळ्यात आधी आपल्याला पितृ म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. पितृ म्हणजे कुटुंबातील जे व्यक्ती किंवा आपले पूर्वज जे मरण पावलेले असतात त्यांना पितृ म्हणतात. पितृदोष म्हणजे काय, तर हिंदू धर्मानुसार पितृदोष म्हणजे जे काही मृत पूर्वज आहेत ते असंतुष्ट असतात, म्हणजे त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात, त्यांचे आत्मे अशांत असतात, त्याचाच वाईट परिणाम आपल्या कुटुंबावर पडतो आणि त्यालाच पितृदोष असे म्हणतात. त्या पितृदोषामुळे खूप समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यापैकी म्हणजे आजारपण, घरात वादविवाद, लग्नात अडथळे, संतती प्राप्तीसाठी अडथळे, व्यवसायात अपयश, नोकरी न मिळणे, अशा प्रकारे वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या कुटुंबावर होतो. आणि हाच पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला एका ग्रंथाचं पारायण करायचं आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आपल्याला देवशयनी एकादशी दिवशी करायचं आहे. ते पारायण कसं करायचं, तर त्या दिवशी आपल्याला एका बैठकीत हे पारायण करायचं आहे. जर कुणाला प्रॉब्लेम असेल किंवा लहान बाळं असतील किंवा घरात काम असेल तर त्यांनी हे पारायण 2 टप्प्यामध्ये केलं तरी चालेल. म्हणजे ह्या ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत एकूण. तर सकाळी तुम्ही 7 अध्याय आणि नंतर तुम्ही 7 अध्याय असे 14 अध्याय पूर्ण करू शकता. पण शक्यतो ज्यांना जमत असेल त्यांनी एका बैठकीमध्ये हे पारायण करायचं आहे. हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातून आहे. तर जो मूळ ग्रंथ आहे भागवत ग्रंथ तो वाचायला खूप वेळ लागतो. म्हणून परमपूज्य गुरु माऊलींनी सर्व सेवेकऱ्यांसाठी त्यांची कमी वेळात जास्तीत जास्त सेवा व्हावी या भावनेने त्यांनी सर्व सेवेकऱ्यांसाठी हा ग्रंथ उपलब्ध केला आहे. तर या ग्रंथामध्ये आपल्याला पूर्ण जे भागवत ग्रंथाचं सार आहे त्या ग्रंथामध्ये भेटतं. तर या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष कमी होण्यास मदत होते. आता सेवा कशी करायची, तर या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. तर आपल्याला सुरुवातीला स्वामीस्तवन याच ग्रंथामध्ये दिलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. स्वामीस्तवन ही कोणतीही सेवा करण्यापूर्वी सगळ्यात आधी आपल्याला स्वामीस्तवन वाचायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला सांगितलं आहे की गणपती अथर्व शीर्ष 1 वेळ वाचायचं आहे, ते ह्याच ग्रंथात दिलं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायची आहे. त्याचबरोबर 24 वेळा गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त. बाकीच्या ज्या काही सेवा सांगितल्या त्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. त्या सगळ्या वाचून आपल्याला इथे ग्रंथ वाचण्याला सुरुवात करायची आहे. तर पहिला अध्याय तुम्ही बघू शकताय. 4 पानांचा पहिला अध्याय आहे. हा वाचल्यानंतर आपल्याला दुसरा अध्याय, अशा प्रकारे आपल्याला एक एक अध्याय संपूर्ण वाचायचा आहे. तसेच हा शेवटचा 14वा अध्याय इथं दिलेला आहे शेवटी. आणि नंतर इथं श्रीमद भागवत महात्म्य सांगून फलश्रुती दिलेली आहे, तेही आपल्याला वाचायचं आहे. अशा प्रकारे हा ग्रंथ संपूर्ण होतो. तर या ग्रंथाचं पारायण कोणी कोणी करावं असा प्रश्न असेल तर कुटुंबातील कोणीही या ग्रंथाचं पारायण केलं तरी चालेल. सुतक, विटाळ किंवा मासिक धर्म या काही अडचणी असतील तर या वेळेला या ग्रंथाचं पारायण करू नये. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरातील वास्तूतील पितृदोष कमी करण्यासाठी, 7 पिढ्यांचा पितृदोष कमी करण्यासाठी देवशयनी एकादशी दिवशी
संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पारायण नक्की करायचं आहे. तर सर्वांनी या ग्रंथाचं पारायण नक्की करा. तर तुम्हाला ही माहिती आणि सेवा महत्त्वाची आणि उपयुक्त वाटली असेल तर स्वामी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या जवळपासच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि उपयुक्त सेवेसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.